नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी 8वीमराठी.com ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण अपरिमेय संख्या वर्गमूळ 3 ही संख्या रेषेवर कशी दाखवायची ते बघणार आहोत. आता तुम्हाला स्क्रीनवर जी आकृती दिसते ती आपण वर्गमूळ 2 ही संख्या रेषेवर दर्शवण्यासाठी काढली होती. आता ह्या आकृतीमध्येच काही बदल करून आपण वर्गमूळ 3 ही संख्या रेषेवर दाखवणार आहोत. आता वर्गमूळ 2 ही संख्या रेषेवर कशी दाखवतात याचा आपला एक वेगळा व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की वर्गमूळ 2 ही संख्या रेषेवर कशी दाखवायची. ठीक आहे. आता वर्गमूळ 3 ही संख्या रेषेवर दाखवण्यासाठी या आकृतीमध्ये काय बदल करायचे ते बघा. तर पहिला बदल काय करायचा, तर बिंदू B आणि बिंदू D हे दोन बिंदू एका रेषाखंडाने जोडून टाकायचे. तर ते आता आपण जोडून घेऊ. तर असे आपण B आणि D बिंदू BD या रेषाखंडाने जोडून टाकले. त्याच्या पुढची पायरी काय आहे, तर या D बिंदूवर 1 एकक लांबीचा एक लंब टाकायचा. किती? 1 एकक लांबीचा लंब. तर तो आपण आता टाकून घेऊ. तर DF हा 1 एकक लांबीचा लंब आपण D बिंदूवर टाकलेला आहे. आता इकडे लक्षात घ्या, 0 ते 1 हे 1 एकक अंतर आहे आणि बरोबर तेवढाच आपण हा लंब टाकलेला आहे. म्हणजेच DF ची लांबी किती झाली? 1 एकक. आणि A ते D, A बिंदू A ते बिंदू D ही लांबी किती झाली? तर ती लांबी झाली वर्गमूळ 2. का? तर D हा बिंदू वर्गमूळ 2 ही संख्या दर्शवतो. याचा अर्थ काय होतो? A ते D हे अंतर किती होतं? वर्गमूळ 2. आलं लक्षात? आता त्याची पुढची पायरी काय, तर हा बिंदू A आणि हा बिंदू F हे दोन बिंदू आपण एका रेषाखंडाने जोडून टाकायचे. हे जोडल्यावर काय झालं, तर आपल्याला त्रिकोण AD आणि F हा नवीन काटकोन त्रिकोण मिळाला. ठीक आहे. आता इथे लक्षात घ्या की काटकोन त्रिकोण ADF चा कोन ADF हा काटकोन आहे. म्हणजे काय, तर 90 अंशाचा कोन आहे आणि त्याच्या समोरची बाजू कुठली आहे? AF. म्हणून AF ही बाजू त्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आहे. आता आपल्याला ह्या कर्णाची लांबी काढून घ्यायची आहे. ठीक आहे. आपल्याला काय माहिती आहे, तर बाजू AD ची लांबी किती आहे? वर्गमूळ 2. आणि बाजू DF ची लांबी किती आहे? 1 एकक. तर या दोन लांबीचा उपयोग करून आपण पायथागोरसच्या सिद्धांताने AF या कर्णाची लांबी आता काढून घेऊ. आता इथे लक्ष द्या, पायथागोरसच्या सिद्धांताप्रमाणे काटकोन त्रिकोणाच्या कर्णाच्या लांबीचा वर्ग हा त्याच्या इतर दोन बाजूंच्या लांबीच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. परत एकदा ऐका, पायथागोरस सिद्धांताप्रमाणे किंवा पायथागोरसच्या प्रमेयाप्रमाणे काटकोन त्रिकोणाच्या कर्णाच्या लांबीचा वर्ग हा त्या काटकोन त्रिकोणाच्या इतर दोन बाजूंच्या लांबीच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. म्हणून आपण इथे काय लिहून घेतलंय, कर्णाचा वर्ग बरोबर बाजू 1 चा वर्ग अधिक बाजू 2 चा वर्ग हे आपण इथे लिहून घेतलेलं आहे. कर्ण आहे AF ही बाजू, म्हणून लेंग्थ ऑफ AF चा वर्ग. लेंग्थ ऑफ म्हणजे काय, तर AF या बाजूची लांबी ही दर्शवण्यासाठी लेंग्थ ऑफ AF असं लिहितात. म्हणून लेंग्थ ऑफ AF चा वर्ग बरोबर लेंग्थ ऑफ AD चा वर्ग अधिक लेंग्थ ऑफ BF चा वर्ग. ठीक आहे. म्हणून लेंग्थ ऑफ AF चा वर्ग किती झाला, तर AD ची लांबी किती आहे? वर्गमूळ 2. वर्गमूळ 2 चा वर्ग अधिक 1 चा वर्ग. म्हणून AF चा वर्ग बरोबर वर्गमूळ 2 चा वर्ग म्हणजे काय, तर 2. बरोबर. वर्गमूळ 2 या संख्येचा जर आपण वर्ग घेतला तर आपल्याला मूळ संख्या मिळते, म्हणून 2 अधिक 1 चा वर्ग किती? 1, म्हणून 1. म्हणून AF चा वर्ग किती झाला, तर 3. आलं लक्षात? परत इथून बघू आपण काय केलं, वर्गमूळ 2 चा वर्ग घेतला. वर्गमूळ 2 या संख्येचा वर्ग घेतला की आपल्याला मूळ संख्या मिळते. मूळ संख्या कुठली आहे? 2, म्हणून 2. आणि 1चा वर्ग 1, म्हणून 2 अधिक 1 म्हणजेच किती आले? 3. आता आपल्याला काय पाहिजे? लेंग्थ ऑफ AF पाहिजे. लेंग्थ ऑफ AF चा वर्ग नकोय आपल्याला,
आपल्याला पाहिजे लेंग्थ ऑफ एफ, म्हणून आपण या समीकरणाच्या दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं. म्हणून वर्गमूळ लेंग्थ ऑफ एफ चा वर्ग बरोबर वर्गमूळ 3. आता लेंग्थ ऑफ एफ चा वर्गाचं वर्गमूळ म्हणजे काय झालं, तर लेंग्थ ऑफ एफ बरोबर आहे. वर्गाचं वर्गमूळ घेतलं की आपल्याला मूळ संख्या मिळते, म्हणून लेंग्थ ऑफ एफ बरोबर किती, वर्गमूळ 3. म्हणून कर्ण एफ ची लांबी किती झाली, तर झाली वर्गमूळ 3. आलं लक्षात. आपण वर्गमूळ 3 ही बाजू एफ ची किंवा त्रिकोण ADF च्या कर्णाची लांबी इथे आता लिहून घेतली. आता पुढची पायरी काय आहे ते बघा. केंद्र A आणि त्रिज्या AF म्हणजे केवढी, या त्रिकोण ADF च्या कर्णा एवढी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढायचं. तर ते आता आपण असं काढून घेऊ. ठीक आहे. तर आता आपण हे वर्तुळ काढून घेतलं. हे वर्तुळ संख्या रेषेवर धन बाजूला G या बिंदूत छेदतंय आणि हेच वर्तुळ संख्या रेषेच्या ऋण बाजूला H या बिंदूमध्ये छेदतंय. ठीक आहे. आता इथे लक्षात घ्या, बिंदू G जो आहे तो वर्गमूळ 3 ही संख्या दर्शवतो आणि बिंदू H जो आहे तो वजा वर्गमूळ 3 ही संख्या रेषेवर दर्शवतो. अशा प्रकारे आपण वर्गमूळ 3 ही अपरिमेय संख्या रेषेवर दाखवू शकतो. आलं लक्षात. आपण पटकन परत बघू आपण काय केलं. तर आपण पहिल्यांदा वर्गमूळ 2 संख्या रेषेवर दाखवताना जी आकृती काढली होती तीच आकृती घेतली आणि त्याच्यात काही बदल केले. तर पहिला बदल कुठला केला, तर आपण हा बिंदू B आणि बिंदू D हे दोन बिंदू जोडून टाकले. ते जोडल्यामुळे आपल्याला AD हा रेषाखंड मिळाला. त्या AD या रेषाखंडाची लांबी किती होती, वर्गमूळ 2. कारण काय, तर D बिंदू हा वर्गमूळ 2 ही संख्या दर्शवतो. म्हणून A ते D हे अंतर किती होतं, वर्गमूळ 2 बरोबर आहे. त्यानंतर आपण काय केलं, FD हा 1 एकक लांबीचा एक लंब टाकला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण A आणि F हे दोन बिंदू जोडून घेतले. हे दोन बिंदू जोडल्यानंतर आपल्याला त्रिकोण ADF हा काटकोन त्रिकोण मिळाला, ज्याचा कोन ADF हा काटकोन किंवा 90 अंशाचा कोन आहे आणि त्याच्यामुळे बाजू AF ही त्या त्रिकोणाचा कर्ण झाला. मग आपण पायथागोरसच्या सिद्धांताप्रमाणे बाजू AD ची लांबी आणि बाजू DF ची लांबी याचा वापर करून कर्ण AF ची लांबी काढली. ती किती आली, वर्गमूळ 3. आणि शेवटी आपण केंद्र A आणि त्रिज्या AF म्हणजे त्या कर्णा एवढी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढलं. ते वर्तुळ संख्या रेषेवर धन बाजूला G बिंदूत छेदतं आणि ऋण बाजूला H बिंदूत छेदतं आणि धन बाजूचा जो G बिंदू आहे तोच वर्गमूळ 3 ही संख्या दर्शवतो आणि तसंच ऋण बाजूचा जो हा H बिंदू आहे तो वजा वर्गमूळ 3 ही संख्या दर्शवतो. आलं लक्षात. अशा प्रकारे आपण वर्गमूळ 3 ही संख्या रेषेवर दाखवू शकतो. याचप्रमाणे तुम्ही वर्गमूळ 4, वर्गमूळ 5 या संख्या रेषेवर दर्शवू शकता. ते तुम्ही करून बघा वहीमध्ये. ठीक आहे. आता वर्गमूळ 4 ही अपरिमेय संख्या आहे का, तर नाही. का, तर वर्गमूळ 4 चं उत्तर किती आहे, तर 2 ही पूर्ण संख्या आहे म्हणून ती परिमेय संख्या आहे, अपरिमेय संख्या नाही. बरोबर. पण वर्गमूळ 5 ही अपरिमेय संख्या आहे. तर वर्गमूळ 5 ही संख्या तुम्ही संख्या रेषेवर कशी दाखवायची त्याची आकृती वहीत काढून बघा. हीच पद्धत वापरून तुम्ही वर्गमूळ 5 ही संख्या रेषेवर दाखवू शकता. तुम्हाला जर अधिकची माहिती हवी असेल तर 8वीमराठी.com ही आपली वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर तुम्हाला सगळी माहिती उपलब्ध आहे. ती वेबसाईट पूर्णपणे विनामूल्य आहे, तेव्हा त्याचा जरूर उपयोग करून घ्या. ठीक आहे. धन्यवाद. जर तुम्हाला ह्या व्हिडिओमधलं काही समजलं नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही मागे जाऊन कितीही वेळा बघू शकता किंवा कमेंट सेक्शन मध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपलं चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.